चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनवस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलो आहोत. बॅचचे वैशिष्ट्य, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूबवरती अनलिमिटेड व्ह्यूमध्ये पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला लिंक निकालाची लिंक लगेच मिळणार आहे. त्याचबरोबर आपले शिक्षक, मित्र, नातेवाईक सर्वजण आपला निकाल पाहणार आहेत. त्याची लिंक त्यांना मी देणार आहे, त्याचाही उपयोग ते करू शकतात. PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्याचा प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्यामध्ये व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहेत. व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकलाही जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हॉट्सअपच्या चॅनलवरती सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. भाषा विषय, गणित, मानसिक क्षमता चाचणी, इंग्रजी या प्रत्येक विषयाचे व्हॉट्सअप चॅनल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी, सर्व लिंक वरती गेल्यानंतर तुम्हाला सर्व चाचण्या, सर्व PDF, सर्व सराव टेस्ट तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात. टेलिग्राम हा चॅनल आहे, त्यावरचे मेसेज डिलीट होत नाहीत. अगदी तासिका सुरू झाल्यापासूनचे आतापर्यंत सर्व लिंक, PDF, सराव टेस्ट तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही 5वी जवाहर नवोदय सैनिकी स्कूलसाठी महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भेटले. नंतर आम्हाला जाणवलं की आम्ही हा सर्व अभ्यासक्रम त्याच्यापेक्षा उत्तम दर्जाचा देऊ शकतो. त्यासाठी आम्ही YouTube लाईव्ह हा मार्ग निवडला. आमच्या शाळेमध्ये गुगल मीट, झूम मीट पहिल्यापासून होत होत्या, परंतु महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही YouTube लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम आपणास अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी 4थी आणि 5वी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमच्या YouTube व्हिडिओचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, जेणेकरून तोही स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवू शकेल. आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ PDF स्वरूपातील उतार्याचा लाभ घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर 200+ ऑनलाईन सराव टेस्ट आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी आम्ही घेऊन येणार आहोत. या सर्व गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 156 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारा अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 155 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 156 तुमच्यासाठी स्क्रीनवर शेअर केला आहे. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
ज्यांचं वाचून झालं आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, जेणेकरून आपल्याला लाईव्ह कक्षेमध्ये पुढे जाता येईल. यशस्वी भवर, प्रशांत जानक, कृष्णा काडे, अक्षता अनुष्का तुर्वे, तुमचं खूप खूप अभिनंदन, तुमचं वाचून झालंय. कॉंग्रॅच्युलेशन विद्यार्थी मित्रांनो. अगदी सोपा उत्तर. आपल्या मनात न्यूनगंड काय असतो, न्यूनगंडाचा शब्दाचा अर्थ काय होतो, आपल्या मनातील भीती आपल्याला कशी कमी लेखती किंवा आपल्याला प्रगतीपासून कशी रोखते, याप्रमाणे आपण या उत्तरामध्ये वाचणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या उत्तरामध्ये एकदम छानपैकी माहिती घेणार आहोत. आपल्या मानसिक उपचारासाठी या गोष्टीची खूप गरज आहे. आपल्या मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड असता कामा नये. न्यूनगंड आपल्या प्रगतीचा अडथळा निर्माण करू शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर क्रमांक 156 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील आपल्याला पैकी गुण घेता येतील. उत्तर क्रमांक 156, न्यून म्हणजे कमी, कमतरता अर्थात न्यूनता असेही म्हणतात येईल. व दुसरा म्हणजे गंड. गंड या शब्दाला इंग्लिश मध्ये कॉम्प्लेक्स म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर न्यूनगंड म्हणजे आपल्या मनात असलेल्या कमीपणाची व नकारात्मक भावना. न्यूनगंड हा खेड्यातील मुलांमधील अधिक उद्भवतो असे काही मानसतज्ञांचे मत आहे. लोक काय म्हणतील, या जगातील सर्वात मोठा राग निंदकाचे घर असावे शेजारी, या ओळीप्रमाणे आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायचा प्रयत्न केला पाहिजे. पण होते उलटे. दुसऱ्याच्या बोलण्याने सर्वात जास्त न्यूनगंड निर्माण होतो. उणीव कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवा. स्वतःवर विश्वास ठेवता प्रयत्नपूर्वक न्यूनगंडावर मात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या लोकांचे उदाहरण सतत डोळ्यापुढे ठेवायला पाहिजे. पहा, कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड आपल्या मनामध्ये असता कामा नये. न्यूनगंडामुळे आपली प्रगती रोखली जाऊ शकते. पहा, अनुष्का थोरवे, अक्षता सानप, तुमचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर क्रमांक 156 मधील पहिला प्रश्न, न्यूनता म्हणजे अगदी पहिल्याच ओळीमध्ये उत्तराच्या उत्तर. प्रश्न पहिला, न्यूनता म्हणजे टिंबटिंब. पर्याय ए कमी, पर्याय बी कमतरता, पर्याय सी न्यून आणि पर्याय डी वरील सर्व. चला योग्य उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. मीच तुम्हाला सांगतोय अगदी पहिल्याच ओळीमध्ये याच उत्तर. न्यूनता म्हणजे काय? न्यूनता म्हणजे काय? पर्याय ए कमी, पर्याय बी कमतरता, पर्याय सी न्यून आणि पर्याय डी वरील सर्व. चला योग्य उत्तर टाईप करा. कृष्णा, याचा अर्थ तो चारही पर्याय वाचले नाही, बी उत्तर देतोय. चारही पर्याय ज्यांनी वाचले तो योग्य उत्तर देऊ शकतो. यशस्वी ती उत्तर. चारही पर्याय वाचा आणि नंतर उत्तर टाईप करा आणि पहिली ओळही वाचा, जेणेकरून योग्य उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकू. प्रशांत डी उत्तर, सृष्टी गंडाळ डी उत्तर, अभिनंदन सृष्टी, ओळ सांगितली. वैष्णवी डी उत्तर. यशस्वी भवर फर्स्ट लाईन मध्ये, अभिनंदन यशस्वी. मला खूप छान. पहा, पहिल्या जोडीमध्ये याचं उत्तर होतं, तरी आमच्या कृष्णाचं उत्तर चुकलं.
त्याला कमी आणि न्यून शब्द वाचताच आले नाही. कमतरता उत्तरा ओळीमध्ये दिसला. त्याने लगेच कमतरता टाईप करून मोकळा झाला. अक्षरशः डी उत्तर काळजीपूर्वक उत्तर द्या. उत्तर पहिले टाकण्यापेक्षा उत्तर बरोबर टाका. मी तुम्हाला वारंवार सांगतोय. सरांनी माझं आधी नाव घ्यावा, माझं उत्तर सगळ्यात आधी जावा. या गडबडीत आपलं उत्तर चुकतं. साक्षी खाडे हे उत्तर देते पहा. साक्षीनेही सर्व पर्याय वाचले नाही असा अर्थ होतो याचा. प्रश्न पहिला, न्यूनता म्हणजे काय? तर न्यूनता म्हणजे कमीपणा, न्यूनता म्हणजे कमतरता आणि न्यूनता म्हणजे न्यून. तीनही शब्द बरोबर आहेत. पर्याय ए, बी, सी तीनही शब्द तीनही पर्याय बरोबर, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी. डी उत्तर दिलेल्यांचं अभिनंदन. ए, बी, सी उत्तर देणाऱ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. त्यांनी टेस्ट सोडवत चला. सर्वांनीच टेस्ट सोडवा जेणेकरून तुम्हाला योग्य उत्तर माहित होईल. प्रश्न पहिला याचं योग्य उत्तर आहे डी उत्तर. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी परत उत्तरा वाचा, उत्तर शोधा. चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा. न्यूनगंड हा कोणामध्ये अधिक उद्भवतो? न्यूनगंड हा कोणामध्ये अधिक उद्भवतो? उत्तरामध्ये याचं उत्तर आलेलं आहे. पर्याय ए हुशार मुलांमध्ये, पर्याय बी शहरी मुलांमध्ये, पर्याय सी खेड्यातील मुलांमध्ये आणि पर्याय डी गरीब मुलांमध्ये. चला योग्य उत्तर टाईप करा. उत्तरा क्रमांक 156 मधील प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर पहा. प्रश्न दुसरा, न्यूनगंड हा कोणामध्ये अधिक उद्भवतो? पर्याय ए हुशार मुलांमध्ये, पर्याय बी शहरी मुलांमध्ये, पर्याय सी खेड्यातील मुलांमध्ये आणि पर्याय डी गरीब मुलांमध्ये. चला प्रशांत ओळ क्रमांक सांगतोय चौथी. न्यूनगंड हा खेड्यातील मुलांमध्ये अधिक उद्भवतो असे काही मानसतज्ञचे मत आहे. अभिनंदन प्रशांत, खूप छान शोधलंस. प्रश्न दुसरा यशस्वी सी उत्तर, प्रशांत सी उत्तर, साक्षी खाडे सी उत्तर, अक्षदा सानप सी उत्तर, वैष्णवी सोनवणे सी उत्तर, साक्षी खाडे मध्ये अभिनंदन. सृष्टी गंडाळ सी उत्तर. पहा सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी बरोबर उत्तर आलं आहे. जास्ती शहर मुलं जास्ती मुलांमध्ये राहतात, त्यांना भरपूर सुख सुविधा उपलब्ध असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड होत नाही. परंतु ग्रामीण विद्यार्थ्यांकडे भरपूर कमी सुविधा उपलब्ध असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड होतो. मला लोक काय म्हणतील, माझं कसं होईल, या गोष्टीचा न्यूनगंड तिच्या डोक्यामध्ये मुलांच्या मनामध्ये असतो, त्यामुळं ते जास्त बोलत नाही. पहा कृष्णा आता सी उत्तर देतोय. कृष्णा तुझं अभिनंदन. चालन उशिरा उत्तर दिलं तरी चालन, पण योग्य उत्तर शोधून टाकत जा कृष्णा, जेणेकरून आपल्याला परीक्षेतही अशी सवय लागेल. गडबड गोंधळ आपल्या काही कामाचा नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर सी. सी उत्तर सर्वांचं, सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी या उत्तरावरील पुढचा प्रश्न. वरील उतार्यात कोणती म्हण आली आहे? वरील उतार्यात कोणती म्हण आली आहे? पर्याय ए गर्वाचे घर खाली, पर्याय बी निंदकाचे घर असावे शेजारी, पर्याय डी पर्याय सी आयत्या बिळात नागोबा आणि पर्याय डी घरोघरी मातीच्या चुली. पहा यातील एकच ओळ आपल्या उत्तरामध्ये जशाच तशी आलेली आहे, म्हणजेच ती म्हण आहे. त्या खाली दिलेले चारही पर्याय म्हणी आहेत, चारही पण म्हणी आहेत. त्या म्हणीपैकी एक म्हण आपल्याला या उत्तरामध्ये आलेली आहे. प्रश्न तिसरा, उत्तरात आलेली म्हण ओळखा. चार पर्याय तुम्हाला दिले आहेत. पर्याय ए गर्वाचे घर खाली, पर्याय बी निंदकाचे घर असावे शेजारी, पर्याय सी आयत्या बिळात नागोबा, पर्याय डी घरोघरी मातीच्या चुली. चला यशस्वी भवर बी उत्तर, वैष्णवी सोनवणे बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर. साक्षी मध्ये 5व्या लाईनीमध्ये याची ओळ आली आहे. 5वी ओळ वाचू पहा. लोक काय म्हणते, हा जगातील सर्वात मोठा राग निंदकाचे घर असावे शेजारी. या ओळीप्रमाणे आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अभिनंदन साक्षी, खूप छान. चला सृष्टी गंडाळ बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, यशस्वी भवर 5वी लाईन मध्ये 5th लाईन, प्रशांत 5व्या ओळीमध्ये म्हणतोय अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन.
यशस्वी येताने मोबाईल घेऊन ये. सृष्टी गंडाळ 5व्या मध्ये अभिनंदन, तुमचं खूप अभिनंदन. अगदी योग्य उत्तर सर्वांचंच, अगदी योग्य उत्तर. पर्याय बी योग्य उत्तर. अक्षता सानप बी उत्तर. युवराज थोरवे बी उत्तर, तुमचंही अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, चला प्रश्न 4 वरील उत्तरात कोणती म्हण आलेली आहे? योग्य उत्तर पर्याय बी, निंदकाचे घर असावे शेजारी. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी या उत्तरावरील 4था प्रश्न. प्रश्न 4, जगातील सर्वात मोठा राग. जगातील सर्वात मोठा राग पहा. सर्वात मोठा राग पर्याय ए कॅन्सर, पर्याय बी कोरोना, पर्याय सी लोक काय म्हणतील आणि पर्याय डी पॅरालिसिस. पहा, याच्यातील अगदी सोपं ओळखायला याच्यातील 3 तर रोगाची नावं आहेत. रोग कोणता? पहा, 3 मोठ्या रोगांची नावं आहेत. जगातील सर्वात मोठा रोग माणसाला कोणता असतो? पहा, कॅन्सर, कोरोना, लोक काय म्हणतील किंवा पॅरालिसिस. हे 4 रोगांची नावं दिली आहेत. त्यातील योग्य रोग शोधा. पहा, वैष्णवी 5व्या ओळीमध्ये उत्तर मध्ये पहा, लोक काय म्हणतील. अभिनंदन वैष्णवी, पहिल्याच 5व्या ओळीत पहिलाच 3 शब्द खूप छान शोधलंस. वैष्णवी शी उत्तर. यशस्वी भवर शी उत्तर. अक्षता सानप शी उत्तर. सृष्टी गंडाळ शी उत्तर. प्रशांत सानप शी उत्तर. साक्षी खाडे शी उत्तर. प्रशांत सानप 5व्या ओळीमध्ये म्हणते. यशस्वी भवर 5th लाईन. साक्षी खाडे 5th लाईन. अभिनंदन, सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. प्रश्न 4, जगातील सर्वात मोठा रोग कोणता आहे? तर माणसाला सर्वात मोठा रोग म्हणजे लोक काय म्हणतील. मी असं वागल्यानंतर, असं बोलल्यानंतर, असं राहिल्यानंतर मला लोक काय म्हणतील, हा सगळ्यात मोठा रोग आहे मानवी शरीराला लागलेला. कॅन्सर, कोरोना, पॅरालिसिस बरा होऊ शकतो, पण लोक काय म्हणतील हा रोग आपल्या कोणत्याही डॉक्टरला नीट करता येणार नाही. त्याच्यावर उपचार नाही, अद्यापही कोणाला उपचार सापडला नाही. न्यूनगंड निर्माण झालेल्या माणसाचा न्यूनगंड कमी करता येतो, परंतु लोक काय म्हणतील हा आजाराला अद्यापही कोणतेही औषध नाही. म्हणजे हा आजार, हा रोग सगळ्यात मोठा. युवराज थोरवे सी उत्तर. अभिनंदन, सर्वांचंच अभिनंदन. चला, या आज 4ची उत्तराचे अगदी योग्य उत्तर जसे आज दिले तसेच परीक्षामध्येही द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. चला, तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 156 मधील शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. प्रश्न 5, न्यूनगंड म्हणजे काय? न्यूनगंड म्हणजे काय? पर्याय ए मनातील कमीपणाची भावना. पर्याय बी सकारात्मक दृष्टिकोन. पर्याय सी प्रयत्न करणे आणि पर्याय डी यश संपादन करणे. पहा, प्रश्न 5, न्यूनगंड म्हणजे काय? तर पर्याय ए मनातील कमीपणाची भावना. पर्याय बी सकारात्मक दृष्टिकोन. पर्याय सी प्रयत्न करणे आणि पर्याय डी यश संपादन करणे. चला, योग्य उत्तर टाइप करा. वैष्णवी सोनवणे ए उत्तर. प्रशांत सानप ए उत्तर. वैष्णवी 3ऱ्या ओळीमध्ये आपण 3री ओळ वाचू. पहा, तर न्यूनगंड म्हणजे आपल्या मनातील असलेल्या कमीपणाची व नकारात्मक भावना. अभिनंदन वैष्णवी, खूप छान शोधलंस, तुझं खूप खूप अभिनंदन. यशस्वी भवर ए उत्तर. अनुष्का थोरवे ए उत्तर. अक्षता सानप ए उत्तर. यशस्वी भवर 3rd लाईन मध्ये खूप छान. यशस्वी, तुमचं खूप खूप अभिनंदन. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ओळ शोधून उत्तर टाकलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, उत्तरा क्रमांक 156 मधील शेवटचा प्रश्न. अगदी 10 पैकी 10 गुण घेतले दोन्ही उत्तरामध्ये. तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. सर्वच विद्यार्थ्यांनी 10 पैकी 10 गुण घेतले. काही विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलं होतं, त्यांनी दुरुस्त करून टाकलं होतं, त्यांचंही अभिनंदन. उत्तरा क्रमांक 156 आपण इथं पूर्ण करत आहोत. यातील 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायी मनातील कमीपणाची भावना. हे उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांना 10 पैकी 10 गुण मिळाले त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. चला, इथे उत्तरा क्रमांक 156 पूर्ण होत आहे. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला उपलब्ध आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहील. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये, शिक्षकांना, शाळेच्या ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून सर्वच विद्यार्थी या
YouTube व्हिडिओचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतील. महाराष्ट्रात कोणीही शिकवलं नाही अशा प्रकारचा आम्ही अभ्यासक्रम घेऊन आलो होतो. सर्व डिजिटल स्वरूपात आहे. तुम्हाला PDF स्वरूपातील उत्तरे आहेत. त्यावरील YouTubeच्या व्हिडिओची लिंक आहे, टेस्टची लिंक आहे, निकालाची लिंक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा पहा. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाही. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या YouTube व्हिडिओचे लाभ घ्यावा. आणि आमच्या शाळेच्या वतीने आज सर्व अभ्यासक्रम आपणास देत आहोत. थँक्यू सो मच. लाईव्ह तासिका करणाऱ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. चला भेटू पुढच्या तासिकेमध्ये. धन्यवाद. थँक्यू. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक सूचना. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती, आपल्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकतो. त्या सूचनेप्रमाणे पालन करा आणि आजचं नियोजन करा. थँक्यू सो मच.